पालकर, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शैलेश शिंदे असतील, तसेच सल्लागार या असोसिएशनचे स्वप्नील शिंदे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष समीर सकपाल, खजिनदार सन्मान्य संजय शिंदे, त्याचप्रमाणे सहखजिनदार अभिजित जाधव आणि त्याचप्रमाणे सचिव आणि सहसचिव सचिव असतील अभिजित तेडगुरे आणि सहसचिव राज शिर्के, अशा अनेक मान्यवरांच्या अनेक खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी एक भव्य आयोजन या जयहनुमान क्रिकेट क्लब गार्डनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर नक्कीच मागे झालेल्या सामन्यामध्ये जो कळमजा आणि कळमजा आणि रामोडे या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता तो म्हणजे एक नावाजलेला फलंदाज, त्याचप्रमाणे गोलंदाज, एक ऑलराऊंडर प्लेअर म्हणून ओळख आहे तो म्हणजेच कळमजी संघाचा अमोल वाढवल, की यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे, की नक्कीच त्यांच्या या कर्तृत्वाची ओळख या ठिकाणी होते ती या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून, या वाहिनीच्या माध्यमातून. तसेच आता झालेल्या सामन्यामध्ये एक जावळी आणि खरवाची वाडी या सामन्यामध्ये सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरलेला तो खरवाच्या वाडी या संघाचा एक फलंदाज विराज, की याला या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर नक्कीच आमच्या कमिटीच्या वतीनं या जयहनुमान क्रिकेट क्लब गार्ड यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह करून देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर नक्कीच विराज याला या ठिकाणी विनंती करेल की येऊन त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. वळूयात चालू असलेल्या सामन्याकडे. चापडी वर्सेस दाखणे. चला सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर, आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी तैनात निलेश आणि कार्तिक. स्ट्राईक करतो तो कार्तिक आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे निलेश, आणि गोलंदाजी मार्क होते येतो तो म्हणजेच दाखणे संघाचा सचिन. बघूया एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार तो दाखणे वर्सेस चापडी. पहिला चेंडू घेऊन येतो सचिन, हलकाचा एक लोअर फुलटॉस, परंतु इथे मात्र बीट होतो फलंदाज निर्धाव. नक्कीच दुसरा चेंडू घेऊन येतो सचिन कार्तिकसाठी, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅकवर्ड साईडला चढवला चेंडू आणि हा जातोय नक्कीच सीमारेषा पार, चौकार. डीजे जो ठरला तो म्हणजे खरबा संघाचा, खरबाची वाडी संघाचा विराज. ओ आणि इथे मात्र बायच्या स्वरूपात 4 धावा आणि टोटल 5 धावा धावबलवरती जोडल्या गेल्यात. नक्कीच चापडी संघाला या 5 धावांमध्ये धावसंख्या
निलेश आत्ता मात्र स्ट्राईक. निलेश एक चापडी संघाचा एक ओपनिंग बॅट्समन ज्याची ओळख. बघूया चौथा चेंडू घेऊन येतो सचिन निलेशसाठी. पुन्हा एकदा प्रहार केलाय नक्कीच आडव्या पट्ट्याने आणि हा जातो उत्तुंगाचा षटकार. षटकार डीजे. तर नक्कीच या षटकारामध्ये धावसंख्या पोहोचते ती चापडी संघाची तब्बल 15. पाचवा चेंडू घेऊन होतो तो सचिन निलेशासाठी. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हा सुद्धा लेग स्क्वेअर दिशेने तटलेला चेंडू. एक मॅग्निफिशंट षटकार म्हणावा लागेल. षटकार. धावसंख्येला वेग प्राप्त करतोय चापडी संघाला निलेश. तब्बल 21. 21 ऑन अ बोर्ड. तर नक्कीच मी कृपया विनंती असेल की सर्व गालर संघाच्या खेळाडूंना की त्यांनी लाईनमॅनचं काम पाहायचं आहे. चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी आणि अजूनही एक चेंडू या षटकामधील शेष. 5 चेंडू आणि 21. अजून एक चेंडू या षटकामधील 21 धावा धावफलकाची नेऊन ठेवतो निलेशाने. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र बीट होतोय. परंतु एक धाव या ठिकाणी मात्र चोरली निलेशाने आणि एका धाव्याने धावसंख्या नेऊन ठेवते धावफलकावरती तब्बल 22. एका षटकाखेरीस मात्र धावसंख्या बोलते चापडी संघाची तब्बल 22. तर नक्कीच पॉवर प्ले षटकाचा लाभ घेतलाय तो मात्र नक्कीच चापडी संघाने. निलेश अजूनही या खेळपट्टीवरती या क्रीजवरती तैनात आणि तिथे नक्कीच तो प्रहार करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजेच डाकणे संघाचा मनोज. नक्कीच एक नावाजलेला एक अनुभवी गोलंदाज म्हणजेच मनोजकडे तितकीच ॲबिलिटी तितकीच कार्यक्षमता आहे की नक्कीच आपल्या या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवतो तो म्हणजेच मनोज. पहिलाच चेंडू घेऊन येतो लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि इथे मात्र बीट होतो निलेशला मात्र इथे काही समजले नाही आणि इथे बीट होतो निर्धाव आणि धावसंख्या स्थिरावते चापडी संघाची 22. दुसरा चेंडू घेऊन येतो मनोज निलेशासाठी. बघूया राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु इथे अराउंड द कार्पेट आणि जातोय एकच धाव आणि एकही धावांमध्ये मात्र धावसंख्या स्थिर सरसावते ते म्हणजे चापडी संघाची तब्बल 23. बघूया तिसरा चेंडू घेऊन होता तो मनोज कार्तिक याच्यासाठी. कार्तिक एक छोटासा प्लेअर की त्याच्याकडे टायमिंग. पुन्हा एकदा एक हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या प्रयत्नात कार्तिक परंतु तिथे मात्र बीट होतोय आणि एक निर्धाव या ठिकाणी पंच घोषित करत असताना नक्कीच एक लय आणि लेंथ एक व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते मनोजच्या गोलंदाजी मार्फत. एक खरोखर एक फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून. बघूया चौथा चेंडू घेऊन येतो मनोज कार्तिकसाठी. पुन्हा एकदा हलकासा तडवला चेंडू बॅकवर्डच्या दिशेने आणि हा मात्र जाईल नक्कीच सीमारेषा पार. चौकार डीजे.
वादळ आणि वादळ. तर हे वादळ कार्तिक करणार आहे की नाही बघूया. चापडी संघाचा कार्तिक पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात, परंतु इथे मात्र बीट होतोय. कार्तिक याला मात्र काही समजलं नाही चेंडू, आणि इथे मात्र बीट होतोय आणि हा निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकामधील. खरोखर एक फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मनोज यांच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो मनोजच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू घेऊन येतो तो मनोज. एक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तर नक्कीच एक अलॉंग द कार्पेट एक ट्रॅव्हल करतोय आणि इथे मात्र एकच धाव, आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं तो कार्तिक याला. आणि धावसंख्या मात्र सरसावताना आपल्याला पाहायला मिळते ती चापडी संघाची तब्बल 28. 2 षटकाखेरीज एक चांगलाचं आव्हान, एक चांगलं असं लक्ष रस्त्याने आपल्याला पाहायला मिळते चापडी संघ. 2 षटकाखेरीज धावसंख्या पोहोचली धावफलकावरती तब्बल 28. आणि आता मात्र एक निर्णायक षटक हाताळण्यासाठी येणार तो दाखली संघाचा. साहिल साहिल तिसरा षटक हाताळण्यासाठी येतो तो दाखणे संघाचा. हाही एक नौका गोलंदाज असं म्हणावं लागेल. नक्कीच बघूया कशा पद्धतीने तो एक डिफेन्स करणाऱ्या या फलंदाजांना स्ट्राईक करतो तो कार्तिक. एक छोटासा पावलांचा रनअप घेऊन येताना एक, आणि इथे सुद्धा कार्तिकला काही समजलं नाही, परंतु स्ट्राईक रोटेट करताना इथे मात्र विकेट गमावी लागते आणि जातोय एक डगआउट मध्ये कार्तिक. विकेट डीजे. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि जातो झेल बाद, आणि पुन्हा एकदा विकेट मिळतो. बॅक टू बॅक विकेट निलेशच्या स्वरूपात. हा दुसरा झटका चापडी संघाला. डीजे. माझ्या प्रयत्नात, परंतु शैलेशला सुद्धा काही समजले नाही, परंतु इथे मात्र कुठेतरी मिस होताना आणि 2 धाव घ्यायच्या प्रयत्नात, आणि इथे मात्र बाईच्या स्वरूपात 2 धावा घेण्यात यशस्वी झाला तो शैलेश. आणि या 2 धावल्यामध्ये धावसंख्या सरसावताना आपल्याला पाहायला मिळते आपली संघाची तब्बल 30. आता मात्र कुठेतरी धावसंख्या वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते ते आपल्या संघाची तब्बल 30. पुन्हा एकदा एक दिशा भरकटत असताना आपल्याला व्हेरिएशन कुठेतरी मिस होताना आणि एक अवांतर धाव जोडली जाते वाईच्या स्वरूपात.
31 धावा. 4 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र बॅट्समॅनला आपली फटकेबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे, ती म्हणजे शैलेशाला. 2 चेंडू शेष या षटकामधील. खूपच सुंदर असं काम या ठिकाणी शैलेशच्या माध्यमातून साईलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि एक नक्कीच हा नाना करता 2 धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु इथे मात्र मिसगाईड होताना आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजाकडून. आणि इथे मात्र विकेट पुन्हा एकदा वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. जबरदस्त धन्यवाद DJ. आणि आता मात्र एक या शेवटच्या षटकामधील आणि वन साइड हिरो बघूया कोण ठरणार आहे. आता या शेवटच्या चेंडूवरती मात्र जर षटकार लगावला तर कुठेतरी एक चांगलंसं टार्गेट, चांगलंसं आव्हान मात्र राहणार आहे ते दाखणे संघाला, परंतु त्याचं लक्ष असणार आहे ते सर्व चापडी संघाला. शेवटचा अनेक निर्णायक चेंडू घेऊन येत आहे तो म्हणजे साहिल आणि याच्या माध्यमातून, आणि त्याला मारा करणार तो म्हणजे स्वप्नील शिंदे. जबरदस्त. पण इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, पंचाने मात्र चौकार घोषित केला आहे. आणि या चौकाने मात्र एक धावफलकावरती एक चांगलंसं आव्हान ठेवलं ते दाखणे संघाला, चापडे संघाने, ते म्हणजे तब्बल 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलं ते दाखणे संघाला. DJ
चला कृपया खरवली आणि वावे या दोन्ही संघाच्या संघानाकांना विनंती असेल की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी एक दाखणे संघाला एक उत्तम असं आव्हान ठेवलं म्हणजे 37चं ते चापडी संघाने. तर नक्कीच 2 बॅटर्स या ठिकाणी तैनात या खेळपट्टीवरती, भावेश आणि सचिन, आणि त्याला डिफेन्स करण्यासाठी आलेला तो म्हणजे चापडी संघाचा गोलंदाज कार्तिक. कार्तिक होतं मात्र एक खूप मोठी जबाबदारी असणार आहे. बघूया पुन्हा एकदा, आणि नक्कीच एक फुलटॉसवरती तडलेला चेंडू, आणि इथे मात्र गचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळते, आणि इथे मात्र एक संजीवनी, एक जीवनदान मिळतं ते भावेशाला. आणि नक्कीच या जीवनदानामधून आपल्या संघाला किती योगदान देणार आहे तो भावेश पाहणार आहोत पुढील. वावे टॉस विन, आणि नक्कीच त्याने क्षेत्ररक्षणाचा प्रथमतः निर्णय या ठिकाणी घेतला आहे, आणि नक्कीच पुढील सामन्यासाठी त्यांनी तयारीत राहायचं आहे. खरवली आणि वावे नक्कीच पहिल्या चेंडूवरती आघात केला होता, आणि तिथे मात्र झेल सुटलेला आहे, आणि तीच झेल मात्र कुठेतरी सळसळ राहणार आहे ती चापडी संघाला. बघूया दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, आणि इथे पुन्हा एकदा प्रहार केला आहे, आणि नक्कीच आणि हा जातोय नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने खरखरी षटकार. डीजे कार्तिक पुन्हा एकदा एक, वाह काय कमबॅक केलं. एक आखू टप्प्याचा चेंडू मात्र भावेशला काही समजले नाही, आणि इथे मात्र बीट होतो भावेश, आणि हा चेंडू जातो निर्धाव. 3 चेंडू आणि आता मात्र 10 धावा. जबरदस्त कमबॅक केलं ते कार्तिकाने. कार्तिककडे तेवढीच ॲबिलिटी, कार्तिककडे तेवढीच क्षमता आहे. नक्कीच भावेशाला रोखण्याचं काम मात्र त्या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती केलं ते म्हणजेच कार्तिकाने. 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. अंपायर षटकार का चौकार? षटकार. पहिल्या बॉलला 2 आणि या 6 धावा. 8 धावा एकूण झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 8 धावा. तीन चेंडू आणि 8 धावा. नक्कीच एक सुंदर असं काम एक गुणलेखकाचं काम पाहत आहे ते म्हणजेच अमोल, गारळ संघाचे अमोल. पुन्हा एकदा नक्कीच आकुटप्याचा चेंडू, आणि हा सुद्धा पंचांनी निर्धाव घोषित केला आहे. एक सुंदरसा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं कार्तिक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट. 4 चेंडू आणि 8 धावा. भावेशला मात्र रोखलंय कार्तिकाने. पुन्हा एकदा 5वा चेंडू. एक लांब लचक असा पावलांचा रणप घेऊन येत असताना कार्तिक राईट आर्म राऊंड द विकेट. बघूया भावेश अजूनही या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा आडव्या पट्टीने मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बीट होतोय. परंतु एक धाव मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक चोरीला आहे ते म्हणजे भावेशाने, आणि या एका धावेने मात्र धावसंख्या सरसावते ती दाखणे संघाची तब्बल 9. 5 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक करतो तो सचिन. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत होती कार्तिकच्या माध्यमातून. प्रथमतः आघात केला होता तो म्हणजे भावेशाने, परंतु कमबॅक केलं ते म्हणजे कार्तिकाने. लगातार डॉट बॉल त्यांनी लगावलेत. नक्कीच शेवटचा एक निर्णायक चेंडू कार्तिकेचा सचिनसाठी. एक राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, आणि लो फुल टॉस घेतला बॅट होते आणि धाडलंय लॉंगच्या दिशेने, आणि नक्की 2 धाव घेण्याच्या प्रयत्नात, आणि इथे मात्र 2 धाव
घेण्यात यशस्वी झाला तो सचिन आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्या सरसावली होती दाखने संघाची तब्बल 11च्या सरीसरी मात्र धावसंख्या सरसावते ती दाखने संघाची. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष पार करायचं ते म्हणजे दाखने संघाला. नक्कीच बिनबाद 11. नक्की पुढील सामना होणार आहे तो खरवली वर्सेस वावे संघाचे तितके दिग्गज सुशील असतील, समीर असतील असे खेळाडू या ठिकाणी आपल्याला त्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच वावे संघाचे. चला वळूयात सामन्याकडे. नक्कीच दुसरा षटक हाताळण्यासाठी येत आहे तो म्हणजेच चापडी संघाचा शैलेश. शैलेश हाय तितक्याच एक लांब लचक पावलांचा रनअप त्याच्याकडे आहे, तितकीच त्याच्याकडे व्हेरिएशन्स आणि लय आणि लेंथ जे शैलेशकडे आहे. आणि त्याला मारा करणार तो म्हणजेच दाखरे संघाचा एक नामवंत फलंदाज भावेश. बघूया भावेश, शैलेश टू भावेश. पुन्हा एकदा हवेत मारला चेंडू आणि इथे मात्र आणि झेल होतोय आणि नक्कीच परतावा लागतोय डगआउट मध्ये भावेश आला. विकेट डीजे. या ठिकाणी पाहायला मिळत आहे की संजयजी शिंदे जे उत्तम समालोचक ज्यांच्या माध्यमातून आज ही क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळते. तर नक्कीच मी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करेल की आयुष्यात जर योजना जर आखायच्या असेल तर नक्कीच त्या योजना तुम्ही जरूर आखा. कारण का जर योजना जर त्या ठिकाणी उपलब्ध किंवा उपयुक्त ठरत नसेल तर मात्र योजना त्या ठिकाणी बदला, परंतु लक्ष मात्र तेच राहिलं पाहिजे. लक्ष मात्र जे तेच असलं पाहिजे जे तुम्ही आखलं आहे, जे तुम्ही योजलं आहे. आणि हेच लक्ष जे ठेवलं ते चापडी संघाने या दाखले संघाला ते म्हणजे 37चं आणि तिथे मात्र लक्ष पार करण्याचा प्रयत्न करणार असणार आहे ते म्हणजेच दाखले संघाचा एक नामवंत फलंदाज अक्षय. बघूया एक समजचा खेळ पाहायला मिळतो अक्षयच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय शैलेशाला. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो तो चापडे आणि दाखने. जबरदस्त एक सामना. राईट आर्म राऊंड द विकेट शैलेश पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु इथे मात्र अक्षय बीट होतोय आणि हाही जातो निर्धाव. एक सुंदरसा कमबॅक पाहायला मिळतं ते शैलेशच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते शैलेशच्या बॉलिंग मार्फत. 3 चेंडू आणि अजूनही एकही धाव दिली नाही ते म्हणजे शैलेशाने. पहिला चेंडू तो विकेट आणि नंतर लगातार 2 निर्धाव चेंडू फेकले ते शैलेशाने. आता मात्र बॅट खोलावी लागेल ती म्हणजे अक्षयाला पुन्हा एकदा, परंतु इथे मात्र दिशा भरकटताना लय आणि लेंथ भरकटताना पाहायला मिळते शैलेशच्या माध्यमातून. आणि एक आव्हानता धाव जोडली जाते ती आणि या आव्हानता धावाने धावसंख्या जोडली गेली ती 12. जबरदस्त इथे मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळतो ते शैलेशच्या माध्यमातून. चौथा चेंडू घेऊन होते पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल तो शैलेशाला. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात, परंतु हाही चेंडू मात्र अक्षयला समजले नाही आणि हाही जातो निर्धाव. इथे मात्र रोखलंय ते मात्र अक्षयला शैलेशाने. 4 चेंडू आणि 12 धावा. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती शैलेशच्या माध्यमातून.
अजूनही 8 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा प्रहार केला आणि जबरदस्त एक लेफ्टच्या दिशेने आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे आणि जातं सीमारेषा पार. चौकार. डीजे. आणि अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा एक खणखरीत चौकार आणि या चौकाने मात्र कुठेतरी आशा जिवंत ठेवल्या त्या आपल्या संघासाठी. आणि या चौकाने मात्र धावसंख्या धावफलकात पोहोचते ती दाखणे संघाची तब्बल 16. 5 चेंडू आणि 16 धावा. अजूनही या षटकामध्ये एक चेंडू शेष आणि एक निर्णायक चेंडू म्हणावा लागेल. या चेंडूने मात्र कशा पद्धतीने सांगता करणारे अक्षय. बघूयात एक राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तडवलेला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने आणि इथे मात्र कोणतीही घाई न करता इथे मात्र निर्धाव आणि स्ट्राईक रोटेट करतोय. आणि इथे मात्र आता स्ट्राईक वरती येणार आहे सचिन. तर नक्कीच एक सामना जसा सूर्य मावळतीला जातो तसे सामने या ठिकाणी रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चापडे आणि दाखणे. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजेच दाखणे संघाला. आणि दाखणे संघाची सालामीर जोडी जी सचिन आणि अक्षय अजूनही या खेळपट्टीवरती तैनात. तितकेच असे सक्षम अशी जोडी. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 21 धावा आणि त्याला डिफेन्स करतो तो म्हणजेच स्वप्नील. पुन्हा एकदा आणि आडव्या बॅटने तडवलेला चेंडू आणि हा मध्ये जातो नक्कीच खनकारी षटकार स्वप्नील सचिनच्या बॅटमधून. डीजे. स्ट्राईकवरती आणलं तो म्हणजेच सचिन याला. आणि नक्की त्या सचिनने एका षटकाने स्वागत केलं आणि या षटकाने मात्र धावसंख्या नेऊन ठेवली ती आपल्या संघाला तब्बल. पुन्हा एकदा प्रहार केलाय नक्कीच अलॉंग द कार्पेट आणि पुन्हा एकदा 2 धावांच्या प्रयत्नात. आणि इथे मात्र अक्षय बाद होतोय आणि बॅक टू द पवेलियन. डीजे. अल्पेश. जबरदस्त सामना रंगत एक लढत आपल्याला पाहायला मिळते ते दाखणे वर्सेस चापडे. आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती दाखणे संघाला. बघूया स्वप्नील एक उत्तम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. स्वप्नीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आडव्या बॅट मारण्याच्या प्रयत्नात आणि हा जातोय जबरदस्त एक पुस्तकी फटका मारावा लागेल. षटकार. विश्वास दाखवलेला तो सचिनवरती आपल्या संघाने. आणि खरोखरच या षटकाने मात्र धावसंख्या नेऊन ठेवली होती दाखणे संघाने तब्बल 28. आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 9 धावा. बॉल द्यायचा आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. जबरदस्त सामना.
आता मात्र जबरदस्त या ठिकाणी स्वप्नीलाला एक लय आणि व्हेरिएशनची गरज, एक आपली जिद्द आणि आपली मेहनत या ठिकाणी ओतावी लागेल आपल्या बॉलिंग मार्फत, तरच कुठेतरी एक मॅच या ठिकाणी बनू शकते. सचिनने मात्र आपलं काम केलं आहे. नक्की 2 षटकारांनी मात्र आपल्या संघाला जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. 3 चेंडू आणि आत्ता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे ती दाखले संघाला. चौथा चेंडू घेऊन येतो स्वप्नील, पुन्हा एकदा प्रार घेऊन आणि हाही सुद्धा अरे बॅट देण्याचा प्रयत्न जातोय. खणखरी षटकार, जबरदस्त षटकार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतात ते सचिनच्या माध्यमातून. डीजे आलेला आहे. तर नक्कीच अजूनही 2 चेंडू आणि 3 धावा. अजूनही संघ, अजूनही मॅच ही दोन्ही बाजूने. इथे मात्र कमबॅक करतो की बघूया. पुन्हा एकदा प्रहार आणि हाही जातोय सीमारेषा पार षटकार, आणि या षटकार मात्र विजयाकडे वळवले ते. वाह, काय षटकार, बॅक टू बॅक षटकाराने मात्र